चला तर मित्र आज आपण सुरू करू सायन्स पार्ट 1 सायन्स टेक्नॉलॉजी महाराष्ट्र बोर्ड पार्ट 1 चॅप्टर नंबर सेकंडची एक्सरसाइज. कसे कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स आहेत, कसे सॉल्व्ह करायचे. थेरॉटिकल क्वेश्चन तर तुम्हाला उत्तर तर भेटतीलच, पण कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स कसे विचारले जातात त्याचा आज आपण डिस्कस करू. आणि हा एक इश्यू असा झाला, जरासा टेक्निकल इश्यूमुळे आज आपल्याकडे माझा डिजिटल बोर्ड अवेलेबल नसल्यामुळे या बोर्डवर मला काम करावं लागणार. कारण कसं आहे, टाइम अवेलेबिलिटी माझ्याकडे खूप कमी असते. दॅट्स वाय म्हणून मी जेवढा माझा काही कशात वेळ भेटेल तर त्या वेळेमध्ये माझा व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न करेल आणि तुमच्यासमोर कंटेंट देण्याचा प्रयत्न करेल. ओके, चला बघूता की चॅप्टर सेकंडची एक्सरसाइजची सुरुवात कुठून झालेली आहे, काय काय म्हणते काय नाही. चला एक्सरसाइज बघा. क्वेश्चन नंबर 4, रिअरेंज द कॉलम 2 and 3 सो ॲज टू मॅच विथ द कॉलम 1. ओके, कॉलम 1 सोबत आपल्याला कॉलम 2 आणि कॉलम 3 रिअरेंज करायचा आहे. तर जास्तीत काय अवघड नसणार. ट्राइड्स काय आहेत, द ॲव्हरेज मास ऑफ द फर्स्ट अँड द थर्ड ॲटॉमिक मासेस. यस, हेच असणार आहे. आणि ट्राइड्सला कोण शोधलेलं आहे, डोबेलायनर. नंतर ऑक्टेव्ज, ऑफकोर्स ऑक्टेव्जला शोधलं न्यूलँड्सनं. ॲटॉमिक नंबर हेनरी मोस्लेनं. हे मला नंतर सांगतो, फक्त मी माझा ऐका, कारण की यार खरंच सांगतो, कारण की आपल्याकडे बोर्ड अवेलेबल नसल्यामुळे मी असं पूर्णतः ड्रॉ करून पूर्णतः हे करून मॅनेज करू शकत नाही. सो दॅट्स वाय बघा कन्सेप्च्युअल तर क्वेश्चन काय, हे तर थेरॉटिकल बेसिस आहे. कॉलम 1 आणि कॉलम 2. आणि पीरियड सांगितलेलं, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट फर्स्ट, सॉरी पीरियडचं इकडे कोणी डिस्कस केलं होतं, आय थिंक सो मेंडेलिव्हनं. न्यूक्लियसचं ऑफकोर्स रुदरफोर्ड. आणि इलेक्ट्रॉनला कोणी शोधलं आहे, थॉम्सनने. हा, हे तर ठीक आहे. मधामध्ये लाइटेस्ट निगेटिव्हली चार्ज पार्टिकल इलेक्ट्रॉन आहे. कॉन्सन्ट्रेटेड मास न्यूक्लियस चार्ज आहे, जे काही न्यूक्लियस आहे. प्रॉपर्टीज ऑफ 8 एलिमेंट्स रिलेटेड टू ऑक्टेव्ह लॉ आहे लाइटचा. पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस ऑफकोर्स हेनरी मोस्लेनच आहे, यांनी सांगितलेलं आहे. आणि हे ॲटॉमिक नंबरचंच आहे. आणि सिक्वेन्शियल चेंज इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला हे मेंडेलिव्हने सांगितलेलं आहे, लक्षात ठेवा. ओके फाईन, जाऊ दे. हे चूज द करेक्ट ऑप्शन अँड रिराइट द स्टेटमेंट. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द आउटर मोस्ट शेल ऑफ अल्कली मेटल्स. अल्कली मेटल्स बघा, सेकंड क्वेश्चन चालू एमसीक्यू. अल्कली मेटल्स. अल्कली मेटल्स म्हणजे मित्र एस ब्लॉक. आणि एस ब्लॉक मला सांगा, एस ब्लॉकच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात. कारण की फर्स्ट ग्रुप एलिमेंट आहे, म्हणजे आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, याच्या 1 इलेक्ट्रॉन. कारण की अल्कली मेटल आहे. अल्कलाइन अर्थ मेटल असतं 2. अल्कलाइन अर्थ मेटल हे व्हॅलेन्सी आहे 2, बिकॉज ऑफकोर्स ते पण एस ब्लॉकच एलिमेंट आहे. सॉरी, एस ब्लॉकचे एलिमेंट्स आहेत अल्कलाइन अर्थ मेटल्स. ठीक आहे, हे याचा ग्रुप नंबर 2 आहे. ग्रुप नंबर 2 असल्यामुळे लास्टच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील, 2. आणि हे मेटल्स असल्यामुळे इलेक्ट्रॉन काढून टाकतील. सो दॅट्स वाय यांची जी व्हॅलेन्सी असेल, व्हॅलेन्सी पण किती असणार, 2च असणार. ठीक आहे. हा, या टाइपचे क्वेश्चन्स रेग्युलर येतात बघा. द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अ क्लोराइड ऑफ एलिमेंट एक्स. एक एक्स एलिमेंट आहे क्लोराइडचा, याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलेला आहे HCl. काय फॉर्म्युला दिला मित्र, व्यवस्थित आहे का. HCl हे कन्सेप्ट आहे, मी तुम्हाला कन्सेप्ट सांगतो. द कंपाऊंड इज सॉलिड. आणि हा कंपाऊंड कसा आहे मित्र, सॉलिड आहे. कसा आहे, सॉलिड आहे. हॅव्हिंग हाय, खूप जास्त मेल्टिंग पॉइंट आहे याचा. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट बी रिप्रेझेंट इन द सेम ग्रुप ॲज एक्स. खाली दिलेल्या कोणता एलिमेंट या एक्स ग्रुपमध्ये फिट बसेल. ठीक आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला कन्सेप्ट माहित पाहिजे का, मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार झाला कसा, हे आला कसा. बघा, कोणताही मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार करण्यासाठी आपल्याला एलिमेंट लागतो. काय लागतो, एलिमेंट लागतो. तर कोणत्याही याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा तयार होते व्यवस्थित बघा. आता सपोज एक्झाम्पल मी म्हणत आहे, माझ्याकडे सपोज कार्बन आहे आणि इकडे आहे ऑक्सिजन O2. मला या दोघांची रिॲक्शन करायची आहे आणि रिॲक्शन करून या दोघांपासून मॉलिक्युलर फॉर्म्युला डिराईव्ह करायचा. ओके, बघा कधी पण लक्षात ठेवा की मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट आपण मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये आधी घेतो, नंतर इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट घेतो. बघा चला ठीक आहे. तर कसा फॉर्म्युला तयार होणार, तर काय नाही मित्र, कार्बनची जी व्हॅलेन्सी असते याच्या खाली लिहायची, लिहिली. ऑक्सिजनची व्हॅलेन्सी याच्या खाली लिहा. ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती आहे, 2. जर इक्वल नंबरने डिवाइड होत असेल तर करून टाका, जातं. बघा 2 1 2, 2 2 4, इथं उरला 1 इथे. आणि नंतर या व्हॅलेन्सीची करायची क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय करायची, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. मग C1 आणि O2. पण आपण 1 तर लिहित नसतो म्हणून CO2. बघा, ज्यावेळेस कार्बन हा रिॲक्ट करतो ऑक्सिजन सोबत, त्यावेळेस जे कंपाऊंड तयार होतं ते कोणतं होतं, कार्बन डायऑक्साईड. तर अशा प्रकारे हा कंपाऊंड तयार झालेला आहे. एक्झाम्पल, मग आता मला सांगा, इथं मी म्हणतो आता मला एखाद्या एलिमेंटची व्हॅलेन्सी माहितच नाही. काय माहित नाही, व्हॅलेन्सी माहित नाही. लेट की मी याची व्हॅलेन्सी
चला जरा रफ करतो. लेट किमी नोट केले मित्र, ठीक आहे. बघा लेट किमी याची व्हॅलेन्सी काय म्हणतो मी, याची व्हॅलेन्सी म्हणता n. हा माझा एक्स एलिमेंट आहे, याची व्हॅलेन्सी किती आहे n म्हणत आहे. आणि सगळ्याला माहिती आहे सीएल ची व्हॅलेन्सी किती असते 1. किती असते 1 व्हॅलेन्सी असते सीएल ची. मग मला सांगा जर मी ह्या एक्स एलिमेंट व्यवस्थित आहे का, आता एक्स एलिमेंट आपण क्रॉस करत आहोत, क्रॉस मल्टिप्लिकेशन बघा क्रॉस करत आहोत. एक्स एलिमेंट आपल्याला क्रॉस व्हायला कोणासोबत सीएल सोबत. तर मला सांगा एक हे मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलेला आहे बरं मित्र, मॉलिक्युलर फॉर्म्युला. तर याची व्हॅलेन्सी मी याच्या खाली लिहिणार आणि याची व्हॅलेन्सी मी याच्या खाली लिहिणार. यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. काय करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर हा जे फॉर्म्युला तयार झाला एक्स सी एल एन तयार व्हायला पाहिजे. गुड. पण ऑलरेडी त्याची इथं 1 दिलेली आहे, म्हणजे इथं ऑलरेडीच आपल्याला मॉलिक्युल 1 दिला, म्हणजे त्याची व्हॅलेन्सी एक्सची व्हॅलेन्सी किती आहे n ची व्हॅल्यू किती आहे 1. म्हणजे एक्स हा असा एलिमेंट आहे ज्याची व्हॅलेन्सी किती आहे 1. कळत आहे? व्हेरी गुड. बघा ज्याची व्हॅलेन्सी किती आहे 1. इट मीन्स दॅट असे कोणते एलिमेंट्स आहे ज्यांची व्हॅलेन्सी मोस्टली 1 असते आणि ते मेटल्स असतात. ऑफकोर्स सीएल नॉन मेटल आहे ना, तर म्हणजे हे कोणही मेटल आहे. तर हा मेटल ऑफकोर्स मी सांगत आहे ज्याची व्हॅलेन्सी 1 आहे. ते कोणते असतील फर्स्ट ग्रुप एलिमेंट्स. आणि फर्स्ट ग्रुप एलिमेंट्स कोणते येतं सोडियम, पोटॅशियम, लिथियम. बघा या 4 पैकी जे ऑप्शन असेल तो हा एक्स असेल. तर मोस्टली ऑप्शन ए ने अवेलेबल आहे, म्हणून जे आपला एक्स एलिमेंट आहे ते कोण आहे Na आहे. आणि हा फॉर्म्युला काय तयार झाला NaCl. छोटूच्या क्वेश्चनची मोठी कॉन्सेप्ट होती, कारण की तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामधून कळालं की एलिमेंटची व्हॅलेन्सीज काय असतात. मी तुम्हाला म्हणलं इथं आपला एक कंपाऊंड तयार झाला MgCl2. तर इथं मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी किती असणार सरळ सरळ बघा कोणाकडे या Cl2 हे 2 जे का ही कोणाची व्हॅलेन्सी 1 आणि Mg च्या खाली काय नसतो म्हणजे Cl ची व्हॅलेन्सी किती झाली 1. तर असं पण आपण काढू शकतो व्हॅलेन्सीज वरून. ओके चला नोट करायचं नोट करून घ्या. पुढचा क्वेश्चन बघू. इन विच ब्लॉक ऑफ द मॉडर्न पिरियोडिक टेबल आर द नॉन मेटल फाउंड. कोणत्या ब्लॉक मध्ये मॉडर्न पिरियोडिक टेबलचे नॉन मेटल फाउंड करतात. सिंपल क्वेश्चन आहे बघा. लेफ्टला मेटॅलिक कॅरेक्टर्स असतात, राईटला नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. तर राईटला कोणता ब्लॉक प्रेझेंट आहे पी ब्लॉक झालं उत्तर. आणि मी आय थिंक सो पिरियोडिक टेबल एक्सप्लेन करताना पूर्ण पी ब्लॉक बद्दल पण माहिती दिली आहे. हे जरासं बेसिक थिअरेटिकल क्वेश्चन होता, याच्यात कन्सेप्च्युअल काहीच नाही. बघा थर्ड क्वेश्चन आहे, हे पण क्वेश्चन जरासं इंटरेस्टिंगच आहे. अन एलिमेंट हॅज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8,2. बघा एक एलिमेंट आहे, एलिमेंट ज्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेले 2,8,2. हे कॉन्फिगरेशन आहे, म्हणजे फर्स्ट शेल मध्ये 2 आहेत, सेकंड मध्ये आणि थर्ड मध्ये 2 इलेक्ट्रॉन. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन ए आहे, क्वेश्चन ए आहे बुक मध्ये आहे. सगळ्या बुक व्यवस्थित घेऊन ठेवा आणि बघा क्वेश्चन, कारण मी तर लिहू शकत नाही, बोर्ड अवेलेबल नाही. त्यामुळे क्वेश्चन आहे व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ दिस एलिमेंट. इझी आहे, सगळ्या इलेक्ट्रॉनची बेरीज करा किती होईल 10 2 12. तर ॲटॉमिक नंबर किती झाला आपला, ॲटॉमिक नंबर किती भेटला 12. तर कोणत्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर 12 असते. आय थिंक सेकंड एलिमेंट तेच आहे. व्हॉट इज द ग्रुप ऑफ दिस एलिमेंट. या एलिमेंटचा ग्रुप कोणता असणार. लास्ट ऑर्बिटची इलेक्ट्रॉनची संख्या बघायची किती 2. तर सेकंड ग्रुप. ग्रुप नंबर काय आहे याचा सेकंड ऑप्शन, म्हणजे याचा आन्सर सेकंड आहे. टू विच पिरियड डज दिस एलिमेंट बिलॉंग. कोणत्या पिरियड मध्ये हा एलिमेंट असतो, कोणत्यामध्ये असतो बघा. मोजा 1 2 3 ह्या शेल्स मोजायच्या 1 2 3 3 शेल्स म्हणजे पिरियड नंबर किती याचा, पिरियड नंबर किती आहे याचा 3 आहे. आपण 3 आहे पिरियड नंबर. नंतर डी क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट वुड दिस एलिमेंट रिसेंबल. खालीलपैकी कोणत्या एलिमेंट सारखा हा एलिमेंट असेल, म्हणजे त्याच्या केमिकल प्रॉपर्टी त्याला खालीलपैकी कोणत्यासाठी. तर बघा एक ऑप्शन मध्ये दिलेला आहे नायट्रोजन एक दिलेला आहे, बेरिलियम एक दिलेला आहे, आर्गॉन एक दिलेला आहे आणि क्लोरीन दिलेला आहे. यांच्यासोबत त्यांचे ॲटॉमिक नंबर्स पण दिलेले आहेत. हे 7 ॲटॉमिक नंबर दिलेला आहे, याचा 4 दिलेला आहे, आर्गॉनचा किती दिलेला आहे 18 आणि क्लोरीनचा दिलेला आहे 17. तर मी तुम्हाला सांगत आहे कोणत्या एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टीज दुसऱ्या एलिमेंट सारख्या कशा असतील, केव्हा असतील, ज्यावेळेस त्यांची व्हॅलेन्सी किंवा ग्रुप नंबर हा सेम असेल. ठीक आहे. तर बघू ता की ग्रुप नंबर कोणाचा सेम आहे. याचं कॉन्फिगरेशन करा, काय येणार 2,5. ओ हे तर पी ब्लॉकचा याच्यामधला गेला. याचं कॉन्फिगरेशन 2,2. बघा 2,2 काय रिसेंबल करतं सेकंड ग्रुप. कोणता ग्रुप सेकंड ग्रुप. आणि आपला कोणत्या ग्रुपचा एलिमेंट आहे सेकंड. म्हणजेच तुमचा बेरिलियम हा सिमिलर प्रॉपर्टी शो करतो कोणाच्या
मॅग्नेशियमचा. ऑफकोर्स ॲटॉमिक नंबर 12 म्हणजे कोण आहे? मॅग्नेशियम. ओके, चला लटकून घ्या. कन्सेप्ट काय बरोबर महत्वाचे. लेकर कन्सेप्ट विनाच खूप 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 मागं राहतात. टॉपर्स पण पुढे जाऊन ड्रॉप होतात. कशामुळं? कन्सेप्ट क्लिअर राहत नाही. ठीक आहे, चला बघा. क्वेश्चन नंबर 4 आहे, राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स फ्रॉम द गिवन ॲटॉमिक नंबर्स, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स विथ द एक्सप्लेनेशन. वाव, काही क्वेश्चन नंबर एक सॉल्व्ह करून दाखवतो आणि त्याच्या रिस्पेक्टनं तुम्हाला अदर क्वेश्चन्सला सॉल्व्ह करायचं आहे. क्वेश्चन नंबर 3 बघा, चौथा बघा. राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स फ्रॉम द गिवन ॲटॉमिक नंबर. ओके, कॉन्फिग्युरेशन लिहायचे, प्रत्येक एलिमेंटचे ॲटॉमिक नंबर दिलेले आहेत आणि काही क्वेश्चन दिलेले आहेत. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स मध्ये. ओके बघा, तर इथं सगळ्यात पहिला एक क्वेश्चन दिला चौथ्यातला. बघू ता, लिथियम दिलाय Li, सिलिकॉन दिलाय, हेलियम दिला, सोडियम दिला आणि फॉस्फरस दिला. तर विच ऑफ दिस एलिमेंट्स बिलॉंग टू बी पिरियड 3. या दिलेल्या एलिमेंट्स पैकी कोणकोणते एलिमेंट पिरियड 3 मधले आहेत? तर सगळ्या ॲटॉमिक नंबर मी तर म्हणतो 1 ते 20 पर्यंत ॲटॉमिक नंबर तुम्ही पाठच ठेवावे. पुस्तकात दिले किंवा क्वेश्चन मध्ये दिले हे एक्सपेक्टेशन ठेवायचंच नाही. पाठ गोष्टी ठेवायच्या काही, कारण त्याच महत्वाच्या. जसं की लिथियमचा ॲटॉमिक नंबर आहे 3, सिलिकॉनचा आहे 14, हेलियमचा आहे 2, सोडियमचा आहे 11 आणि आपला फॉस्फरस आहे 15. करा कॉन्फिग्युरेशन मित्र हो. ह्याचं कॉन्फिग्युरेशन 2,1 हे झालं लिथियमचं कॉन्फिग्युरेशन. सिलिकॉनचं कॉन्फिग्युरेशन 2,8,4. हेलियमचं कॉन्फिग्युरेशन इथं 2च आहे. सोडियमचं कॉन्फिग्युरेशन 2,8,1 आणि फॉस्फरसचं कॉन्फिग्युरेशन 2,8,5. ठीक आहे, बघा दिलेल्या एलिमेंट्स पैकी कोण कोणाकडे 3 शेल्स आहेत. त्याच्याकडे 1 2 1 2 3 1 2 3 1 2 3. तर सगळेच म्हणजेच काय, तुमचा सिलिकॉन, सोडियम अँड फॉस्फरस हे तिन्ही एलिमेंट बिलॉंग्स टू थर्ड पिरियड. असे उत्तर लिहायचे. हा, आणि याचं एक्सप्लेनेशन विचारलं. वाय? बिकॉज दे हॅव 3 शेल्स K11. इट इज रिप्रेझेंट पिरियड नंबर 3. ओके, चला नोट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, सेम वे न दिलेला आहे. सेकंड क्वेश्चन बी, सेकंड पिरियड ग्रुप मधले कोणकोणते एलिमेंट्स आहेत. हा, आता ग्रुप ओळखायचा आपल्याला, तेच कॉन्फिग्युरेशन करू. चला लिहून घेऊ. बी क्वेश्चन आहे, लिहितोच आता. हायड्रोजन, नायट्रोजन, कॅल्शियम, सल्फर, बेरिलियम, आर्गॉन. आणि हा ऑफकोर्स हा चॅप्टर पाईप थेअरीचा आहे. बऱ्याचशा वेळेस माझं सांगताना पण मला जिथं एलिमेंट म्हणायचं असेल तिथं मी इलेक्ट्रॉन कदाचित बोललो असेल किंवा लिहिलं असेल आणि एलिमेंट्सच्या स्पेलिंग्स पण जरा फार मिस्टेक झाल्या असतील. सो प्लीज त्या कन्सर्न करा, कारण की ऑफकोर्स इथं राहून आपल्या या रुरल सारख्या एरियामध्ये मला टाइम देऊन व्हिडिओ काढून शूट करून पूर्ण हे करणं खूप खूप अवघड जात आहे. आणि ऑफकोर्स येते सगळंच आपल्याला, कन्सेप्ट सगळ्यात क्लिअर आहे. टाइम देणं होईना झालं, टाइम देणं, पण मी प्रयत्न करतो. बघा काय म्हणलं, याच्यापैकी कोणत्या ग्रुप सेकंडचे कोणकोणते याच्यातले एलिमेंट सेकंड ग्रुपचे आहेत. सेकंड ग्रुपचे म्हणले काय लक्षात ठेवा. कॉन्फिग्युरेशन करू. हायड्रोजनचं 1 एकच कॉन्फिग्युरेशन आहे. हे आहे नायट्रोजनचं ॲटॉमिक नंबर असतं 7, 2,5. हे कॅल्शियमचं कॉन्फिग्युरेशन 2,8,8,2. ठीक आहे, कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर 20 असतो ना. सल्फरचा ॲटॉमिक नंबर 2,8,16 आहे. बेरिलियमचा 2,2 4 ॲटॉमिक नंबर आणि हा आपला आर्गॉन 2,8,8. ठीक आहे, तर तुम्हाला सांगत आहे जिथं जिथं लास्टच्या शेल मध्ये 2 दिसायले ते कोणत्या ग्रुपचे आहेत? सेकंड ग्रुप. ओके, तर मग मी इथं म्हणणार बेरिलियम अँड कॅल्शियम आर बिलॉंगिंग टू सेकंड ग्रुप. ठीक आहे, हे सेकंड ग्रुप मध्ये बिलॉंग करणारे एलिमेंट आहेत. अजून याच्या दुसरं एक याचं रिझन, पॉसिबल रिझन काय मग, बिकॉज देअर व्हॅलेन्सी इज 2 आणि याची व्हॅलेन्सी सेम ग्रुपची व्हॅलेन्सी सेमच असते. आता याचा अर्थ असा नाही की 2 व्हॅलेन्सी असणारा
2 व्हॅलेन्सी असणारा एलिमेंट सेकंड ग्रुपचा असतो. ऑक्सिजन याची व्हॅलेन्सी पण 2 आहे का, तो सेकंड ग्रुपचा आहे. परत सांगतो बघा, सेकंड ग्रुप असं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन चेक करा. काय चेक करा? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कोण येणार की तो कोणत्या ग्रुपचा आहे, हेच इम्पॉर्टंट आहे आणि यालाच कन्सर्न करून तुम्ही पुढे चलावा. ठीक आहे, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनच करतात मोस्ट ऑफ द थिअरीज कशा कव्हर होतात. राईट, ठीक आहे, चला नोट करावं. नेक्स्ट क्वेश्चन. याच्यात आता कन्सेप्च्युअल सगळे सी नंबर बघा. विच इज द मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट अमॉंग दिस. ओके, आता हा हे कन्सेप्च्युअल एलिमेंट आहे. आपण याच्या थिअरीवर खूप मस्त डिस्कस केलेलं आहे. ओके, नोट झालं. स्किप करावं लागते पाठ रब करण्याचा. मी करतो व्हिडिओ मध्ये, काळजी करू नका, झपझप करू. क्वेश्चन नंबर 4 मधला सी. नायट्रोजन दिला, कार्बन दिला, ऑक्सिजन दिला, बोरॉन दिला आणि ॲल्युमिनियम दिला. याच्यामध्ये मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट पूछा है, मतलब की विचारलेलं आहे आपल्याला. मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट. काही वेळेस कन्सेप्च्युअल पण जायचं आणि काही वेळेस काही हे पण असतात, त्याला काय म्हणतो आपण, एक्सेप्शन पण गोष्टी असतात. आपण याच्यातून एक्सेप्शनली वेगळं करून आपण कन्सेप्च्युअली जाऊ. बघा आता कसं. सगळ्यात पहिले कार्बनचं कॉन्फिगरेशन. मित्र हो, कॉन्फिगरेशन इज एव्हरीथिंग. कॉन्फिगरेशनच उत्तर भेटणार टू झेड. करा कॉन्फिगरेशन. 2,4 कार्बनचा आला. नायट्रोजनचं 2,5. हे 2 कार्बन. अरे सी नंबरचा क्वेश्चन होता. ओ माय मिस्टेक. इथेच घेतो ना, माय मिस्टेक. 2,4 हा 2,6. बोरॉन 5 असते 2,3. ॲल्युमिनियम 2,13 असते. हा यार हे तर नाहीच, हे तर मेटल आहे. मेटल मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह नसतो, मेटल पॉझिटिव्ह असतो. त्याच्यातला अजून कोण आहेत? बोरॉन पण मेटलॉइड आहे, तर ते पण मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह तर नाहीच. उत्तर या तिघापैकी एक लपलेला आहे. कार्बन नॉन मेटल आहे, ऑक्सिजन आणि हे पण नॉन मेटल आहे. नॉन मेटलच काय असतात? मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह. चला चेक करू. याच्या म्हणजे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय असते? कोणता एलिमेंट आरामात हा इलेक्ट्रॉन आपल्या लास्टच्या ऑर्बिटमध्ये काय करून घेईल? एंटर करून घेईल. दॅट इज ती आरामात गेन करून घेईल हा इलेक्ट्रॉन. आरामात म्हणजेच काय? कसा आरामात? ज्याचा न्यूक्लिअर चार्ज जास्ती आहे, विथ द सेम नंबर ऑफ ऑर्बिटल्स, तो आरामातच इलेक्ट्रॉनला काय करून घेईल? आतमध्ये घेऊन टाकेल. बघूता कुणाचा जास्ती येतो. कॉन्फिगरेशन केल्यावर मला नायट्रोजन मध्ये कळालं की नायट्रोजनच्या तर कोर मध्ये किती प्रोटॉनिक चार्ज आहे? 7. आणि ही याची फर्स्ट स्टेबल ऑर्बिट काढायला आम्ही. ही लास्टची ऑर्बिट, ज्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 1, 2, 3, 4, 5 इलेक्ट्रॉन. नंतर कार्बन काढत आहे मी. कार्बनची स्टेबल ऑर्बिट बघा, ही स्टेबल ऑर्बिट आणि लास्टची ऑर्बिट. 2 सेकंड ऑर्बिट ना, सगळ्यात सेकंड. कार्बन किती येतं? 4च आहेत. 4. आणि हे होतं ऑक्सिजन. हे ऑक्सिजन O, याची स्टेबल ऑर्बिट आणि ही याची लास्टची. 6 इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्या लास्टच्या ऑर्बिटमध्ये. 4, 5, 6. आता बघूता की या तिघाच्या जवळ एक इलेक्ट्रॉन इथं फिरायला. बघा हा उडत आला ही पापाची परी हे इलेक्ट्रॉनिक होय बघा. तर कोणाची टेंडन्सी लवकर याला घेण्याची असणार? बघा प्रोटॉनिक चार्ज कोणावर जास्ती आहे? प्रोटॉनिक चार्ज कोणावर जास्ती आहे? बघा किती याच्याकडे 7 आहे. नायट्रोजनचं काढलं मी 7. याचं 4 प्रोटॉनिक चार्ज आहे. याच्यावर किती आहे? 8. ऑक्सिजन आहे नाही 8. ऑक्सिजनचे 8. आणि ऑफकोर्स या ऑक्सिजनही लास्टची आउटर मोस्ट शेल बॅलन्स केले येतात सगळ्या. हे पण इलेक्ट्रॉन्सच आहेत. पण प्रोटॉनिक चार्ज बघा. तर कोणाचा सगळ्यात जास्ती? ऑक्सिजनचा. तर आरामात ऑक्सिजन त्याला स्वतःच्या लास्टच्या ऑर्बिटमध्ये इंटर करून घेईल. नंतर कोण करून घेईल? नायट्रोजन. नंतर कोण करून घेईल? कार्बन. म्हणजे मी जर म्हणलं याच्यापैकी मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह सध्या दिलेल्या एलिमेंट पैकी होल पिरियोडिक टेबल मधून आहे सध्या दिलेला आहे, तर इथं मी म्हणणार ऑक्सिजन हा नंतर आहे नायट्रोजन, नंतर आहे कार्बन. दिस इज द सिक्वेन्स फॉर द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. कन्सेप्ट खूप महत्वाचे, ते 11वी 12वीला त्यावेळेस तुम्हाला समजणार. 10वी मधून कन्सेप्ट करून खूप गरजेचं आहे सर. 11th 12thला तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं की तुम्ही बेसिक मधून सगळं काही कव्हर करून आलेला आहात, पण तिथं गेल्यावर कळते की यार आपल्या तर
स्कूल टीचर्सनं तर तेवढं काय कव्हर केलेलंच नव्हतं, कारण त्यांना खूप विद्यार्थी असतात, त्यांना बघावं लागतं, जबाबदारी असते, म्हणून ते एकदम बेसिकली डीपली जाऊन असं तर पूर्ण कव्हर करत नाहीत. मला तर वाटतं बघू आता माझ्या परीनं जिथून होईल तेवढं. मी कोणा टीचर्सला रॉंग म्हणणं काय नाही, कारण प्रत्येक जण आपल्या आपल्या परीनं बेस्ट शिकवतं आणि प्रत्येक जण आपल्या आपल्या मेथडने जातं. ठीक आहे, चला बघा, हे झाला सी क्वेश्चन नंबर 4चा. यार ह्याच्यातले सगळेच क्वेश्चन कन्सेप्च्युअल दिसालेत मला. कोई बात नाही, डी बघू तर काय, विच ऑफ द मोस्ट इलेक्ट्रो पॉझिटिव्ह, तो तरी आला बघा मोस्ट इलेक्ट्रो पॉझिटिव्हचा. हा रप करतो. क्वेश्चन डी कन्सेप्च्युअल आहे म्हणून मी एक्सरसाइज एवढ्याला घेत आहे मी यांची, नाहीतर थेरॉटिकल असती तर उत्तर तुम्हाला कुठे भेटतातच. तुमच्याकडे रेफरल बुक्स असतील उत्तरांचे किंवा गाईड्स वगैरे पण तुम्ही फॉलो करत असाल तर करा, ते पण इझी जात असते, पण कन्सेप्ट तिथे तुम्हाला शिकवली जाणार नाही, तिथे आम्हीच सांगू. उत्तर काय कुठे भेटत असतं रे, सर्च करा, भेटते उत्तर. समजणार कोण? हा हे आता काय घेऊन उपयोग. मोस्ट इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कोण? काढा कॉन्फिगरेशन. 2, बेरिलियम आहे ना 2,2, कार्बन 2,4, ऑक्सिजन 2,6, बोरॉन 2,3, अल्युमिनियम 2,8,3. अरे नॉन मेटल तर काढून टाका. चला हे तर नाही घेत नाही, हे तर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात. बोरॉन मेटलॉइड आहे, मेटल सोबत कंपॅरिझन होऊ शकत नाही. हा पण इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्ती कमी जास्त मीडियम रेंज मध्ये असेल कोणतरी मीन मध्ये. मोस्ट कोण आहे? एक ते बेरिलियम मेटल आहे आणि दुसरा अल्युमिनियम. मी काय म्हणलं, आरामात इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी काढायची ना आपल्याला, त्याच्यात काढायला इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी काय असतं रे? हा काय असतं मित्र? हा शब्द ते दाखवतो पॉझिटिव्हिटी, की आपला लास्टच्या ऑर्बिट मधला हे न्यूक्लियस आहे, आपल्या लास्टच्या ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉन सहज काढण्याची टेंडन्सी, बाहेर मला काढून टाकायचं त्या एलिमेंटच्या त्या टेंडन्सीला, सहज बाहेर काढण्याच्या त्या टेंडन्सीला काय म्हणायचं? इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी. कोण सहजच बाहेर काढेल? याच्या बघायचं न्यूक्लियसच्या जितक्या जवळ इलेक्ट्रॉन तेवढं अवघड आहे यार बाहेर काढायला त्याला, कारण की न्यूक्लियस त्याला पॉझिटिव्ह चार्ज न पकडून आहे. मग याच्या सगळ्यात ही फर्स्ट ऑर्बिट काढली, सेकंड ऑर्बिट काढली मी, त्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन आहेत बेरिलियम मध्ये पण आणि याच्याकडे ही स्टेबल ऑर्बिट आहे, हिचं सोडा, पण हे 2 इलेक्ट्रॉन आरामात निघू शकतात का? बघू तर, कारण की न्यूक्लियस तर तेवढं त्याला जवळ धरून आहे ना, चार्जली युनिव्हर्सली चार्ज तुम्हाला मी ते शिकवलं. आणि बघा अल्युमिनियम आहे फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट आणि आहे थर्ड ऑर्बिट. हिच्या ऑर्बिट मध्ये बघा हे 3 इलेक्ट्रॉन, ही तर स्टेबल ऑर्बिट आहे, ही पण स्टेबल. आता याचा न्यूक्लियस दूर आहे मित्र हो या इलेक्ट्रॉन पासून, आहे का? हे न्यूक्लियस दूर आहे, मग आरामात हे 3 इलेक्ट्रॉन काय होतील? निघून जायचा प्रयत्न करतील ऍज कम्पेअर टू या 2 इलेक्ट्रॉनच्या, कारण की न्यूक्लियसच्या जवळ येतं. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन याच्यात जास्त आहे, याच्यात काय कमी आहे, म्हणून अल्युमिनियम हा इलेक्ट्रॉन आरामात काढेल. सो दॅट्स वाय अल्युमिनियम इज द मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट अमंग द गिवन एलिमेंट्स, सगळ्या दिले, आणि हे बेरिलियम पेक्षा पण जास्ती आहे. नंतर मग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी मग ऍज पर दॅट नंतर बोरॉन येईल, ठीक आहे ना, नंतर काय येईल याच्यातला? कार्बन येईल, नंतर कोण येईल? ऑक्सिजन. तर सगळ्यात लिस्ट इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट कोणता असणार? ऑक्सिजन. बघा मी एक्स्ट्रा कन्सेप्ट पण कव्हर केली, असा क्वेश्चन येऊ शकतो, लिस्ट इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट कोण आहे, जे की मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे. कॉमन सेन्स. नेक्स्ट क्वेश्चन, पडला पाणी पिण्याचं. तर आता ही क्वेश्चन बघू तर आपण, विच ऑफ द हॅज लार्जेस्ट, हा एक कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. मी शिकवताना ऑफकोर्स एक्झाम्पल जास्त याच्यामुळे नाही घेतले की मला माहिती, त्याच्यात कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स मध्ये आपण जे जे शिकवली थिअरी आहे तिथं कव्हर करू शकतो आपण, ठीक आहे. बघा ई क्वेश्चन, हे पण मी दिला, खाली दिलेला सगळ्यात मोठा आयटम कोणता आहे, हे तर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन समजून जायलाच पाहिजे यार. ई क्वेश्चन, सोडियम दिलेला आहे, फॉस्फरस आहे, क्लोरीन आहे, सिलिकॉन आहे, मॅग्नेशियम आहे काय, आणि खाली विच ऑफ दिस एलिमेंट हॅज अ स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेड आहे. अजून एक एक कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे, हे पण समजून सांगतो इथंच. के दिलेला आहे, के आहे, लिथियम आहे, पोटॅशियम, लिथियम, सोडियम आणि बेरिलियम. याच्यापैकी काय म्हणले एफ मध्ये सांगितले, स्मॉलेस्ट ॲटम कोणता? स्मॉलेस्ट ॲटम, रेडियस म्हणजेच ॲटम, रेडियस म्हणा किंवा ॲटम म्हणा, एक साईज रेडियस डिफाईन करते. आणि वरी सांगितले की लार्जेस्ट रेडियस कोणाची आहे, दॅट इज साईज कोणाची आहे, एकच रेडियस. दोन क्वेश्चन जरा स्पीड होते बघा. हा हे ई आणि हा एफ करा कॉन्फिगरेशन, 2,8,1
2,8,5 2,8,7 आणि सिलिकॉनचं इथे जरा खाली करतो 2,8,4 मेटल 2,8, किती 2. कोणाची ॲटम रेडियस लार्जेस्ट असणार. आता मला तर सगळे बघा 1 2 3 याचे पण 3 3 3 3 सगळ्याचे शेल्स 3 3 आहेत. दॅट इज की दे बिलॉंग टू द सेम पिरियड है ना, सेम पिरियड मध्ये. तर बघा पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट जाताना ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होती का इन्क्रीज होती? ड्यू टू increase an electron in a same number of orbit tends to pull the nuclear charge effect or pull the electrostatic effect. हे काय करतं, इफेक्ट वाढवतं. दॅट्स वाय ती ऑर्बिट काय होती, जवळ ओढल्या जाते. कोणाच्या? न्यूक्लियसच्या. न्यूक्लियर चार्ज पण वाढायला आणि सेम ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन वाढायला म्हणून ते जवळ ओढल्या जाते. म्हणजे जेवढे जास्त लास्टच्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन तेवढा छोटा तो ॲटम, तेवढा छोटा तो ॲटम. बघू का मग याच्यात तर बघा ही लास्टची ऑर्बिट याची, तर मी एकच इलेक्ट्रॉनचा काढला बघा, हे एकच इलेक्ट्रॉन काढला याची. नंतर याच्यानंतर बघू ता नंतर एक नंतर हे मॅग्नेशियम, हे सोडियम आहे. नंतर हा कोण आहे मॅग्नेशियम. मॅग्नेशियमच्या लास्ट ऑर्बिटमध्ये बघा 2 इलेक्ट्रॉन काढलेत मी 2. नंतर 2च्या नंतर हे 4 सिलिकॉन आहे. नंतर 5 आहे ना, हा सिलिकॉन आहे. सिलिकॉनचे किती आहेत 1 2 3 4. नंतर 5 फॉस्फरस. नंतर हा फॉस्फरस 5चा 1 2 3 4 5 फॉस्फरस आहे. नंतर क्लोरीन आहे 7चा Cl. क्लोरीन 1 2 3 4 5 6 7. सगळ्यात बघा साईज सेम ऑर्बिट आहे पण न्यूक्लियर चार्ज याच्यावर तेवढा फोर्स लावणार का नाही. सो दॅट्स वाय हे दूर असणार. म्हणजे सोडियम सगळ्यात मोठा, नंतर मॅग्नेशियम, नंतर सिलिकॉन, नंतर फॉस्फरस, नंतर क्लोरीन. द लार्जेस्ट ॲटम विल बी सोडियम. कशामुळे रिझन एक्सप्लेन केलंय बघा. कारण की ग्रुप पिरियड मध्ये सेम पिरियडच्या एलिमेंट्स मध्ये लेफ्ट टू राईट जाताना ॲटॉमिक साईज डिक्रीज होत जाते किंवा ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होत जाते. मग खालच्याचं उत्तर सिंपल दिसायलाच पाहिजे, मला अडचणच यायला नाही पाहिजे. चला करा याचं कॉन्फिगरेशन करू. 2,8,2 याचं करा 2,1. सोडियमचं 2,8,1. आता कॉन्फिगरेशन कसं करायचं विचारू नका, व्हिडिओ पहा समजून जाईल. आणि इथल्या आपल्या एरियातल्या मुलांसाठी सांगायलो बेसिक कव्हर करून जा मित्र. कोणी इतकं डीपमध्ये तुम्हाला शिकवणार भेटणार नाही कारण वेळच नाही आहे कोणाला. इथे तरी ऍटलिस्ट आमच्यासारख्या ठिकाणी बघा स्मॉलेस्ट ॲटम विचारला, इथे के तर सगळ्यात लार्जेस्ट ॲटम झाला, सगळ्यात मोठा हाच झाला. नंतर बघा हे 1 2 3 याच्याकडे 4 याच्याकडे 3 ऑर्बिटल्स दॅट इज शेल्स, याच्यापेक्षा छोटा झाला म्हणजेच या दोघांपेक्षा मोठा. नंतर बघा लिथियम याच्याकडे 2 2 याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन याच्याकडे 2, पण लास्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आणि याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये किती येते 2. सेम नंबर ऑफ ऑर्बिटल्स येतात 2 2 दोघांच्या पण सेम नंबर ऑफ ऑर्बिटल्स. सेम नंबर ऑफ ऑर्बिटल्स मध्ये जर इलेक्ट्रॉनची संख्या जर वाढत जात असेल तर साईज काय जाते कमी, कारण की चार्ज वाढतो आणि ते न्यूक्लियस काय करतो ॲटमला जवळ ओढतो ओढाओढी पतंगासारखं. तर मग आपला हा लिथियम असणार आणि नंतर कोण असणार बेरिलियम. तर स्मॉलेस्ट ॲटम कोण आहे बेरिलियम. ठीक आहे, उलट हे लार्जेस्ट, हे डिक्रीजिंग इन्क्रीजिंग ऑर्डर जराशी मिस्टेक झाली. लार्जेस्टच्या रिस्पेक्टनं पाहिलं स्मॉलेस्टच्या रिस्पेक्टनं पाहिलं तर आपण कमी हे लार्जेस्ट पोटॅशियम, नंतर सोडियम, नंतर लिथियम, नंतर बेरिलियम. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे तर याचं उत्तर डायरेक्टच तुम्हाला भेटलं असेल बाय डोकं यूज करून की लिथियम सोडियम पोटॅशियम फर्स्ट ग्रुप एलिमेंट आहे सगळे फर्स्ट ग्रुप. तर फर्स्ट ग्रुपची साईज सेकंड ग्रुपपेक्षा काय असते जास्त असते. बेरिलियम काय सेकंड ग्रुप हे सगळ्यात या तिघापेक्षा काय असतात छोटाच. नोट करा. चला बघू जी. विच ऑफ द एलिमेंट्स गिवन हॅव हायेस्ट द मेटॅलिक कॅरेक्टर. मेटॅलिक कॅरेक्टरचाच अर्थ आहे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. कोणत्या एलिमेंटची इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी जास्ती आहे. वरीच आपण एक क्वेश्चन डिस्कस केला होता ते चेक करावा. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटीचा क्वेश्चन नंबर डी. ठीक आहे. विच ऑफ द अबव एलिमेंट्स हॅज हायेस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. निगेटिव्हिटी विचारली, कोणता खाली दिलेला एलिमेंट मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे. फ्लोरिनचंच उत्तर आहे त्याच्यात. झालं. ठीक आहे, चला बघू तर क्वेश्चन नंबर 5 हे रब करतो. मी फक्त कन्सेप्च्युअल क्वेश्चन घ्यायला बघा. मी काय असं थेरॉटिकल क्वेश्चन काय भलते लिहून देणं किंवा याचं उत्तर असंच लिहिलं पाहिजे असं नाही. थेरॉटिकल क्वेश्चनचं तुम्ही उत्तर ऍज पर रेफरन्स पुस्तकाचं करा, काही पण यूज करा, कोणते रेफरन्स बुक्स करा चालते. पण मी कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स मी रिपीट करत आहे. कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स आणि न्यूमेरिकल क्वेश्चन्स मी तुमचे परफेक्ट करणार. कारण की आपल्याला फिजिक्सला न्यूमेरिकल मध्ये प्रॉब्लेम होती. मला पण गेलेली आहे कारण कशामुळे बेसिक वीक होतं. दॅट्स वाय. नंतर मग मला पुढे जाऊन बेसिकच पक्क करावं लागेल, नंतर फर्दर स्टडीज करावं लागेल. ह्या गोष्टी असतात. म्हणून बेसिक पक्क करून जा. आपल्यासाठी सांगत आहे बघा. क्वेश्चन नंबर 1. राईट द नेम
अँड द सिम्बॉल ऑफ द एलिमेंट फ्रॉम द डिस्क्रिप्शन. दिलेल्या माहितीवरून नाव लिहायचं आणि एलिमेंटचं सिम्बॉल लिहायचं. काय बघा, ॲटम हॅव्हिंग स्मॉलेस्ट साईज. ॲटम हॅव्हिंग स्मॉलेस्ट साईज. बघा दोन ॲटम आहेत, हायड्रोजन आहे, हेलियम आहे. हायड्रोजनच्या फर्स्ट ऑर्बिटल मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. हेलियमच्या फर्स्ट ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2. तर मग हेलियमचा न्यूक्लियस त्याला स्वतःकडे ओढल. झालं. स्मॉलेस्ट पिरियडिक टेबलचा एलिमेंट, स्मॉलेस्ट एलिमेंट कोण आहे? हेलियम. द ॲटम हॅव्हिंग स्मॉलेस्ट ॲटॉमिक मास. स्मॉलेस्ट ॲटॉमिक मास याच्याकडे एकच प्रोटॉन आहे, तर कोण आहे ते? हायड्रोजन. कोण आहे? हायड्रोजन. स्मॉलेस्ट ॲटॉमिक मास आणि स्मॉलेस्ट साईज. सगळ्यात छोटा हेलियम. रिझन हे सांगले त्यासोबत. द मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम. मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम होल पिरियडिक टेबलचा काय आहे? फ्लोरीन. पाठ ठेवायचं. काही एक्सेप्शन असं गोष्टी पाठ ठेवायच्या. फ्लोरीन आहे मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट. द नोबल गॅस विथ द स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस. घ्या, नोबल गॅस विचारली. हेलियमच नोबल गॅस आहे. स्मॉलेस्ट ॲटॉमिक नोबल गॅस, स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस. स्मॉलेस्ट साईज म्हणजे काय? स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस. उत्तर याच्यात झाले. द मोस्ट रिॲक्टिव्ह नॉन मेटल. जे मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह असतो ना मित्र, तोच मोस्ट रिॲक्टिव्ह किंवा मोस्ट इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतो, तोच मोस्ट रिॲक्टिव्ह असतो. पण नॉन मेटल मध्ये विचारल्यामुळे फ्लोरीन काय आहे? हे नॉन मेटल आहे. फ्लोरीन काय आहे? नॉन मेटल आहे. मग नॉन मेटल आहे, मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे, म्हणजेच याचाच अर्थ काय आहे? रिॲक्टिव्हिटी. याची रिॲक्टिव्हिटी कशी आहे? मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, रिॲक्टिव्हिटी. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इज ऑल्सो रिॲक्टिव्हिटी. मग पण ते नॉन मेटल म्हणलंय. नॉन मेटल म्हणल्यामुळे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी चेक करणार आपण. सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण आहे? तोच सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह असणार. तर मग मोस्ट रिॲक्टिव्ह एलिमेंट कोणता असणार जे की नॉन मेटल आहे? कोण आहे? फ्लोरीन. उत्तर काय आहे? फ्लोरीन. कन्सेप्च्युअल कन्सेप्ट. राईट द शॉर्ट नोट्स ऑन. आता ऑफकोर्स शॉर्ट नोट्स लिहा तुमच्या परीनं. कशा लिहायच्या ते? शॉर्ट नोट्स मध्ये मेंडेलियस पिरियडिक लॉ काय? जे काही पिरियडिक क्लासिफिकेशनच्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज आहेत, फंडामेंटल प्रॉपर्टीज आहेत, फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, ते कशाच्या बेसिसवर डिपेंड करत आहेत? ॲटॉमिक मास. हे असाच लॉ आहे त्यांचा. लॉ वगैरे डिस्कस करा. सायंटिफिक रिझन आहेत. हा, एव्हरी इयर या किती 1 2 3 4 5 6 सायंटिफिक रिझन पैकी एकावर क्वेश्चन विचारल्या जातं. तर मी एक एक सांगतो. मी जस्ट माझ्या मातृभाषेत तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. मी A to Z हे लिहून दिलेलं आहे, एक्सप्लेन केलेलं आपल्या लास्ट व्हिडिओमध्ये. व्यवस्थित बघा. ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग वाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड. आताच कितीतरी वेळ डिस्कस केलं मी. लेफ्ट टू राईट जाताना पिरियड मध्ये ॲटॉमिक रेडियस का कमी होते? उत्तर सिंपल आहे. 1 इलेक्ट्रॉन वाढत जाते सेम सेल मध्ये. दॅट्स वाय कुलिंग चार्ज वाढतो. दॅट्स वाय शेल न्यूक्लियसच्या क्लोज येते. म्हणून ॲटॉमिक डिस्टन्स काय होतं? लास्ट ऑर्बिटचं कमी होतं. ॲटॉमिक रेडियस डिक्रीज झालं होतं. म्हणा इंग्लिश मधून व्यवस्थित लिहा. पॉईंट वाईज दिलेले सगळे करून. मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन डिक्रीजिंग वाईल फ्रॉम लेफ्ट टू राईट. लेफ्ट टू राईट जाताना मेटॅलिक कॅरेक्टर कमी होत जातात. याचं पण उत्तर तुम्हाला दिलेलंच आहे. मेटॅलिक कॅरेक्टर मध्येच काय? इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. इलेक्ट्रोराईट जाताना काय होत असते? कमी. ती टेंडन्सी आहे. ते पण व्यवस्थित लिहून दिलंय, ते पण चेक करा. ॲटॉमिक रेडियस गोज ऑन इन्क्रीजिंग डाऊन अ ग्रुप. वरून खाली येताना ॲटॉमिक रेडियस वाढते. ऑफकोर्स वाढते. कशामुळे? डायरेक्ट एक शेल वाढते मित्र. हायड्रोजन मध्ये एक शेल, हेलियम मध्ये पण एक शेल. हे कोणी घुसाय तुम्ही पिरियड मध्ये आलो. लिथियम मध्ये पण 2 शेल झाल्या. डिस्टन्स वाढलं बघा. नंतर याला सोडियम मध्ये किती झाले? आता 3 झाले आता सरजी. बघा मग मला सांगा, मग कसं काय ॲटॉमिक रेडियस वाढणार नाही? कारण की डायरेक्ट काय वाढत चाललंय? शेल्सच वाढत चाललंय की पर्स्पेक्टिव्ह ग्रुप्स ना. एलिमेंट बिलॉंग टू द सेम ग्रुप हॅव सेम व्हॅलेन्सी. एकाच ग्रुपमध्ये असणाऱ्या एलिमेंटची व्हॅलेन्सी सेम असते. काय रिझन आहे? किती सोपं आहे. कारण की त्यांच्याकडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स काय असतात? सेम असतात. सेम व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. पण हे लिहायचा व्यवस्थित. सेम व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. दॅट्स वाय दे हॅव सेम व्हॅलेन्सी. थर्ड पिरियड कंटेन ओनली 8 एलिमेंट्स इवन दो द इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ द थर्ड शेल इज 18. हा, हे कॉन्सेप्ट बघा. थर्ड पिरियड मध्ये फक्त किती एलिमेंट्स? थर्ड पिरियड कंटेन ओनली 8 एलिमेंट्स. थर्ड पिरियड मध्ये किती एलिमेंट्स आहेत? फक्त 8 एलिमेंट्स आहेत म्हणे. किती एलिमेंट्स आहेत? 8 एलिमेंट्स आहेत. भलेही त्याच्या शेल्स मध्ये, या थर्ड पिरियड मध्ये जे काही एलिमेंट्स आहेत त्यांच्या शेल्स मध्ये, लास्टच्या शेल्स मध्ये 18 इलेक्ट्रॉन्स आहेत. किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 18 इलेक्ट्रॉन्स आहेत.
आता याचं सायंटिफिक रिझन असं आहे की नंबर ऑफ एलिमेंटची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या यांचा काहीच संबंध नाही. मी कसं म्हणणार माझ्या थर्ड पिरियड मध्ये 15 एलिमेंट्स असायला पाहिजे, भले माझ्याकडे 50 इलेक्ट्रॉन्स असतात शेलमध्ये, नाही त्याचा काही संबंध नाही. द होल पिरियडिक टेबल इज मेड फ्रॉम ओनली द बेसिस ऑफ द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, मॉडर्न इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसार जर या 18 इलेक्ट्रॉनचं डिव्हिजन 3च सेक्शन मध्ये होत असेल, रिमेंबर माय वर्ड्स, 18 इलेक्ट्रॉनचं सेक्शन जर 3च डिव्हिजन मध्ये, फर्स्ट ऑर्बिटल दॅट इज फर्स्ट शेल, सेकंड शेल, थर्ड शेल, 3च शेल मध्ये जर 18 इलेक्ट्रॉन अक्युमुलेट होत असतील तर इट मस्ट बिलॉंग इन द थर्ड पिरियड. कारण की हे पूर्ण पिरियडिक टेबल कशाच्या बेसिसवर तयार झालेलं आहे? कशाच्या? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन. लय इम्पॉर्टंट हा वर्ड आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन. ओके, चला समजलं असेल तुम्हाला. व्हेरी नाईस. आता एक लास्ट कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. राईट द नेम्स फ्रॉम द डिस्क्रिप्शन. वाव, दिलेल्या डिस्क्रिप्शन म्हणून आपल्याला काय लिहायचे तर नाव लिहायचे आहेत. हे कन्सेप्च्युअलच क्वेश्चन आहे. कारण की तुम्हाला मला कशामुळे एवढं सांगायचं आहे की आपल्या कन्सेप्ट इथून कव्हर करून जा आणि पुढे खूप इझी होत रे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स यानंच क्रॅक होतात, यानंच सगळ्या काही गोष्टी कव्हर होतात. आणि हे जे बेसिक जर नसेल ना, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जाते बघा क्लिअर घेत. राईट द नेम्स अँड फ्रॉम द डिस्क्रिप्शन. सगळ्यात पहिले ए दिलेला आहे, पीरियड विथ इलेक्ट्रॉन्स इन द शेल. पीरियड दिलेले आहेत ज्याच्यामध्ये किती शेल्स असतात? 1 2 3 या शेल्स आहेत. तर कोणता पिरियड असणार ते? 1 2 3. इथंच उत्तर आहे थर्ड पिरियड. कोणता पिरियड आहे? थर्ड पिरियड. कारण किती शेल आहे त्याच्याकडे? 3. डी. द ग्रुप विथ व्हॅलेन्सी 0. ग्रुप ज्याची व्हॅलेन्सी काय आहे? 0. याचं उत्तर आहे 18. 18 ग्रुप. कसं काय? कारण की नोबल एलिमेंटची व्हॅलेन्सी काय असते? 0. नोबल एलिमेंट कोणत्या ग्रुपमध्ये आहेत? 18व्या. द फॅमिली ऑफ नॉन मेटल्स हॅव्हिंग व्हॅलेन्सी 1. सी. असे नॉन मेटल ज्यांची व्हॅलेन्सी किती आहे? 1. हायड्रोजन पण 1च आहे, पण ते नॉन मेटलच्या ग्रुपमध्ये येते का? नाही. मग फॅमिलीचं विचारली ना, म्हणजे ग्रुप विचारला सरळ कोण आहे? हॅलोजन फॅमिली, दॅट इज 17वा ग्रुप. डी. फॅमिली ऑफ नॉन मेटल हॅव्हिंग व्हॅलेन्सी 1. फॅमिली ऑफ मेटल्स हॅव्हिंग व्हॅलेन्सी 1. डी. मेटल्स ज्यांची व्हॅलेन्सी किती असते? 1 असते. आता मेटल विचारला आहे ना, मेटल विचारल्यामुळे फर्स्ट ग्रुप एलिमेंट्स दॅट इज फॅमिली विचारली ना, अल्कली मेटल्स दॅट इज फर्स्ट ग्रुप एलिमेंट, फर्स्ट ग्रुप एलिमेंट्स. डी झाला. ई. कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स आहेत. द फॅमिली ऑफ मेटल्स हॅव्हिंग व्हॅलेन्सी 2. ही पण विचारली, मेटल्सचीच फॅमिली विचारली. मेटल्सची फॅमिली आहे ज्याची व्हॅलेन्सी आहे किती? 2. पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे. या ज्याची व्हॅलेन्सी 2 असते त्यांना म्हणतात अल्कलाइन अर्थ मेटल्स. आणि सेकंड ग्रुप आहे, कोणता ग्रुप आहे हा? सेकंड. एफ. मेटलॉइड्स इन सेकंड अँड थर्ड पिरियड. हा, हे ठीक आहे, हे भारी. मेटलॉइड्स कोणत्या? सेकंड पिरियड मधला आणि थर्ड पिरियड मधला. बघा, तर सेकंड पिरियड मध्ये बघा, वरून खालून या सेकंड पिरियड मध्ये बघा, तिकडे जर तुम्ही बोरॉन भेटाल का? कोण भेटेल तुम्हाला? बोरॉन. झिगझॅग लाईन मध्ये प्रेझेंट असलेल्या अपर साइडला काय असतात? मेटलॉइड असतात. बोरॉन एक आहे. आणि थर्ड पिरियड मध्ये ऑफकोर्स तुम्ही बघा 14व्या नंबरला येतो सिलिकॉन. सिलिकॉन, बोरॉन आणि सिलिकॉन उत्तर आहे. पाठ करावं लागतं, काही गोष्टी लक्षात ठेवावं लागतात. नॉन मेटल इन द थर्ड पिरियड. थर्ड पिरियड मधला नॉन मेटल. नॉन मेटल इन थर्ड पिरियड कोण असणार? थर्ड पिरियड मध्ये नॉन मेटल. थर्ड पिरियड मध्ये बघा की हे थर्ड पिरियड मध्ये असणार कोणकोणते? ज्याचं कॉन्फिगरेशन कोणतं? ज्याच्यामध्ये 5 6 7 इलेक्ट्रॉन्स लास्ट ऑर्बिट मध्ये आलेले. बघा, कॉन्फिगरेशन करा. लास्ट ऑर्बिट मध्ये 5 6 7 पुन्हा येते. क्लोरीन पण येते, फॉस्फरस पण येते, हे का नाही? क्लोरीन येते, फॉस्फरस येते, सल्फर येते. कोणतं उत्तर लिहा? सल्फर लिहू शकता, फॉस्फरस लिहू शकता, क्लोरीन पण लिहू शकता. हे नॉन मेटल आहेत थर्ड पिरियड मधले. 2 एलिमेंट्स हॅव्हिंग व्हॅलेन्सी 4. असे 2 एलिमेंट ज्याची व्हॅलेन्सी 4 आहे. एच.
2 एलिमेंट्स विथ व्हॅलेन्सी 4. काय याचं उत्तर असणार? 2 एलिमेंट सांगायचे. एक आहे कार्बन 2,4 व्हॅलेन्सी 4 आहे. दुसरा आहे सिलिकॉन त्याची पण व्हॅलेन्सी किती आहे? 2,4. कहे अजून सीताजी सुनो SN पण येऊ शकते, जाऊ द्या तितकं काय करायचं नाही, कारण फर्स्ट ग्रुपची व्हॅलेन्सी करायची सेम आपल्या दोन विचारले म्हणून 2. PB पण आहे, जी पण आहे, जर्मेनियम पण. तर अशा प्रकारे खाली प्रोजेक्ट दिला बघून घ्या. तर अशा प्रकारे मित्र माझ्याकडून तुमच्या हे एक्सरसाइजचे सोल्युशन्स कन्सेप्च्युअली मी उत्तर सांगितलेलं आहे तुम्हाला. आणि होप सो मी प्रयत्न करेल की डिजिटल बोर्डवरच व्हिडिओ शूटिंग करण्याचा, पण मला जसा वेळ भेटेल मी आपण बोर्डचा यूज करेल. आणि डोंट वरी, आपण बोर्डचा यूज करेल असं काय करणार नाही, असं होणार नाही. तुम्हाला ब्रीफमध्ये मी तुम्हाला इथं सांगणार, इव्हन फिजिक्स असो या तुमचं केमिस्ट्री असो. आणि मॅथ्सचा लवकरच मी सेक्शन स्टार्ट करणार आहे, लवकरच मी अपलोड करेल मॅथ्सचं पण. तर नंतर अशाच आता व्हिडिओज करत मी काय करत आहे, एकदाच व्हिडिओचं बंडल करत आहे आणि एकदमच युट्यूबला मी रिलीज करणार आहे. कारण ते एकदा का सुरू केलं की ते वेट करून लेखांना थांबवणं चांगलं नाही. तर कम्प्युटर कोर्स देऊन टाकू, नाही तर देऊच नाही, आम्हाला असं वाटतं. तर मी प्रयत्न करेल. धन्यवाद, थँक्यू सो मच माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. प्लीज स्टे ट्यून विथ मी तुम्हाला खरंच तुमच्या कन्सेप्ट करायला मदत करेल. आणि अगेन थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप लर्निंग, कीप ग्रोईंग. दिस इज अवर मोटो. ओके, चलो बाय.